राशी मालिकेतील चतुर्थ रास कर्क रास. कर्क राशीसाठी जसं सर्वांना दक्ष राहणं गरजेचंच आहे, संपूर्ण जगाला आत्ताचा जो काळ आहे अतिदक्ष राहून काढायचा आहे. पण कर्क रास ही अशी रास आहे की त्यांना ICU जे अतिदक्षता असतं तर त्याच्यापेक्षा काही अजून काही वॉर्ड असतो, तर त्या टाईपमध्ये कर्क राशीनी कर्क लग्नवाल्यांनी दक्ष राहणं गरजेचं आहे. कारण द्वितीय आणि अष्टम हा ऍक्सेस त्यांचा ऍक्टिव्हेट होतोय. द्वितीय स्थान त्यांच्या कुटुंबाचं आहे, तिथे केतुदेवाचं भ्रमण सुरू आहे, तर कुटुंबामध्ये डिटॅचमेंट केतुदेव आणतोच आहे सध्या. आपल्याला धनस्थान आहे, तर धनाच्या बाबतीतही आपल्याला जे काय अपेक्षित यश लागतंय किंवा इन्कम पाहिजे तो होत नाहीये, तर तिथे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. मुळात सगळ्यात महत्वाचं पैसे बाकीच्या गोष्टी यानंतर असतात, पण आपलं कुटुंब हे इंटॅक्ट राहणं गरजेचं आहे. तर तुम्हाला कुटुंबात वादविवाद नाही करायचे, काही घडलं तरी स्वतःचं ॲग्रेशन, स्वतःचा अँगर याच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे. आणि आपलं वाणी, कारण वाणीने आता सध्या तुम्ही केतुदेव हा शार्प थिंग्स यांना दाखवतो, वेपन्सला दाखवतो केतुदेव, शार्प वेपन्स. तर शार्प वेपन्स सारखे आपल्या तोंडातून शब्द निघू शकतात, तर तिथे कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. काही घडलं छोट्या मोठ्या गोष्टी तर त्याला दुर्लक्ष करा आणि आपल्याला सूर्यनारायणाला जेवढी उपासना करता येईल तेवढं या काळात तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. हा भावाला आपण वाचवू शकू, प्रोटेक्ट करू शकू. तर वाणीवर कंट्रोल, सूर्यनारायणाची उपासना, सूर्यनारायणाला मंत्रजाप करणं, त्याला अर्घ देणं हे आता गरजेचं आहे.